मालेगावातील 3 वर्ष चिमुकलीवर अत्याचार प्रकरण संतप्त जमावाचा टेहरेत रास्ता रोको मुंबई आग्रा महामार्ग धरला रोखून कर्ज वसुलीला स्थगिती फारशी उपयोगी नाही शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नकोत पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांचं विधान निलेश राणेंना कुणाच्या बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना आमदार निलेश राणेंना सवाल पवारांना सल्ला द्यायला उशीर झाला बावनकुळे यांनी शरद पवारांना लगावला टोला जोरजोरात डीजे वाजवणारा भाजप कार्यकर्त्याची पोलिसाला मारहाण करणारा भाजपचा उमेदवार सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चिती विशेष मकोका कोर्टाने आरोपींच्या विरोधात 15 आरोप केले निश्चित अंजली दमानिया आज दिल्लीला जाणार अजित पवारांच्या विरोधात अमित शहांकडे तक्रार करण्याच्या भूमिकेत दमानिया अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा दावा मुंबई भाजप नेते गणेश खणकर रुग्णालयात खणकर यांच्यावर भगवती रुग्णालयात उपचार ठाकरे गटाने खणकर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीचा हल्ला अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मांदगाव इथं झाला हल्ला भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्याचा कोयत्यानं हल्ला अंबरनाथमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत राडा नाशिकमध्ये नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या 6 महिन्यात आत्महत्या पुण्यात आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल बंडू आंदेकर सह 11 जणांविरोधात गुन्हा विरार चर्चगेट धावत्या लोकलमधून 2 प्रवासी पडले लोकल प्रवाशांच्या डोक्याला जबर दुखापत पुण्याच्या पोलीस दलात होणार मोठे बदल पुण्यात पोलीस उपायुक्त पोलीस स्टेशनचीही वाढ होणार राज्यात 20,000 शिक्षकांची पदं कमी होणार शिक्षक संघटनांच्या काढल्या याचिका निकाली ती संशयित महिला इतके दिवस संभाजीनगरात काय करत होती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे संशयित महिलेचा अफगाणी प्रियकर 7 वर्षांपासून भारतात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या महिलेची छेड गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत 100 पेक्षा जास्त बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात 100 मध्ये 70 पेक्षा जास्त महिलांचा समावेश वनविभागाकडून 91 बिबटे पिंजऱ्यातील बिबटे सोडायचे कुठे वनविभागापुढे पेच अमेरिकेत व्हाईट हाऊस जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार हल्ल्यात 2 नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी हाँगकाँगच्या 7 गगनचुंबी इमारतींना लगोलग आग अग्नितांडवात 44 जणांचा मृत्यू 15 जण जखमी भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाचा गंभीरवर ठपका मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली